प्रत्येक गावात ड्रोन यायला लागल्यात फवारायला. 500 रुपये दिले की एकर धुळून जाते जाते का नाही. हा दक्षिण आणि उत्तरायण व्यवस्थित साधून. आपलं जर थोडं प्रॉब्लेम म्हणजे काय मजूर मिळालं. इंदापूर बारामती बघा सगळ्या 50-50 एकराच्या बागायतदार पण 7-4 वर लागवड आहे का. बरोबर. का 7-4 वर त्यांचे ट्रॅक्टर नाही काय हा. आणि प्लॉट धरताना त्यांचा वर्षान धरते 1 वर्षान प्लॉट धरते. आपल्यात 6 महिन्यात आपण फॉर्म बसवतो. मग त्याची दुसऱ्या पिकाला झाड ट्रेस मध्ये जाते पिवळं म्हणून पडते मोडते झाड ग्रोथच होत नाही. तर आता बारामती इंदापूरला कशी धरते ती 13 ते 14 महिने प्लॉट धरत नाही. तैवान पीक अजिबात धरत नाहीत. आणि वर्षानं धरते ती छटणी केली 1500 झाडात 1 टाइम मध्ये 1.25 लाख फॉर्म बसतोय. बघा तुम्ही बसतोय का नाही. पण छटणी केल्यावर 1.25 वर्षांत 14 महिन्यात प्लॉट धरणार आहे तुम्ही. तैवान पीक बुड असं चांगलं होणार आहे. 1.25 लाख फॉर्म बसतोय. आणि पुढे कंटिन्यू 18 महिने चालू देत ती कंटिन्यू नॉनस्टॉप मध्ये 100 टन माल काढते त्या काय काळात. मग 100 टनाच पैसे किती झालं. सरासरी रेट 30 रुपये धरा 30 लाख रुपये झालं. 20 लाख खर्च झाला. 10 लाख कुठलं पीक तुम्हाला देते दुसरा. किती बी गाडी लावा फॉर्मला पैसे जाऊ द्या खत किती बी घाला. हा पण 3 महिन्याला खाली बेसळ डोस देते ती आपण देत नाही. माल चालू झाला की आपलं दुर्लक्ष होतंय. मध्ये काय हे घालते आपलं शेणखत शेणखत 1840 10 26 पुन्हा